विमानात गरजेपेक्षा अधिक पेट्रोल भरलं होतं, रोहित पवारांचा आरोप. तर पायलटने विमान मुद्दाम जमिनीवर आदळल्याचाही व्यक्त केला संशय. विमानाचे वायर जळाले नाहीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? रोहित पवारांचा सवाल. परदेशात ब्लॅक बॉक्स पाठवण्यावर सुद्धा विरोध. पायलट सुमित कपूर यांना प्रचंड दारू पिण्याची सवय होती. ऑन ड्युटी दारू प्यायल्यानं दोनदा लायसन्स रद्द केलं होतं. रोहित पवारांची माहिती. विम्याच्या पैशांसाठी मुद्दाम अपघात केल्याचा संशय. ब्लॅक बॉक्स जळाला हे सांगायला 17 दिवस का लागले? तपास यंत्रणांच्या कामावर अमोल मिटकरी संतापले. अजित पवार विमान अपघात प्रकरणात उपस्थित केले अनेक सवाल. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली मागणी. मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा खारगे समितीचा अहवाल रात्री मिळाला. समितीच्या अहवालानुसार कारवाई करणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब. प्रभाकर शिंदे ज्येष्ठ नगरसेवक. पालिका प्रशासनाचा अनुभव म्हणून जबाबदारी. शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकरांची वर्णी. राज्यसभेची निवडणूक जाहीर. एकूण 37 जागांसाठी होणार निवडणूक. 16 मार्चला मतदान आणि निकालही लागणार. मेलडी रोडला ब्रिज कॅन्डी रहिवाशांचा विरोध. जय हो गाण्यामुळे परिसरातलं ध्वनी प्रदूषण वाढलं. परिसरातल्या 650 रहिवाशांच्या संघटनांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात. पुणे महानगरपालिकेत असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयाला दिली भेट. सुनील टिंगरे, गणेश बिडकर यांची भेट घेतली. पुणे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज. भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांनी भरला अर्ज. स्थायी समितीचे 16 पैकी 12 सदस्य भाजपचे. महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित. तरुणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ भिगवण बंद. इंदापूरमधल्या भिगवणमध्ये झालं होतं 21 वर्षीय तरुणीचं अपहरण. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त जमावाने केली जाळपोळ. प्रशांत कोरटकर विरोधातला तपास अपूर्ण का? इंद्रजित सावंत यांची वकिलामार्फत पोलिसांना नोटीस. शिवरायांना अपशब्द धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकर आरोपी. मुसलमान नेत्यांनी फक्त मुसलमानांना लॉलीपॉप दिलं. आरक्षण रद्द होण्यात सरकारची चूक नाही. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं विधान. उपसचिव मिलिंद शेणाव यांची तडकाफडकी बदली. अजितदादांच्या निधनानंतर 75 शाळांना अल्पसंख्याकचा दिला होता दर्जा. नाशिक तपोवन वृक्षतोडी प्रकरणी पुढची सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार. झाडं तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठीची याचिका. नागपूर महापालिकेच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात प्रसिद्ध. बनावट जाहिरात प्रकरणी नागपूर मनपाची पोलिसात तक्रार. सोशल मीडियावर बनावट जाहिरात देऊन फसवणूक केल्याचा आरोप. पुण्यामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या. पुण्यातल्या भारतीय विद्यापीठ जवळ घडला धक्कादायक प्रकार. महिलेवर आधी बलात्कार करून तिला दगडाच्या खाणीत ढकललं. गुन्ह्यातले 3ही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार. कांद्याचे दर कोसळल्यानं येवल्यामध्ये व्यापारी शेतकरी अडचणीत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा फटका. महाराष्ट्रातल्या कांद्याला मागणी कमी झाल्यानं दर घसरले. जामखेडमध्ये दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश. 17 लाखांच्या मुद्देमालासह 3घांना अटक. केमिकलपासून बनावट दुधाची निर्मिती.